कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकरनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं आज लोकार्पण सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी प्रत्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कोल्हापूरच्या विमानतळाची ही ऐतिहासिक अशा पद्धतीची ही वास्तू आहे ते निर्माण करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे काम होतं, त्याचबरोबर कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम आहे ते सुरू होतं आणि आत्ता ही इमारत पूर्णपणे तयार झालेली आहे। एक हिस्टॉरिकल टच या इमारतीला देण्यात आलेला आहे, कारण करवीर संस्थान या ठिकाणी खूप महत्त्वाचं संस्थान आहे आणि म्हणूनच कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहराला विमानतळ आहे त्याची इमारत देखील ऐतिहासिक अशा पद्धतीचा लुक तिचा असावा आणि म्हणूनच एक आगळं वेगळं स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला मिळते। कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण आता झालेलं आहे आणि कोल्हापूर विमानतळावरून वेगवेगळ्या शहरांना जोडण्यासाठीचा प्रयत्न आहे तो केंद्र सरकारचा असणार आहे। या ठिकाणाहून मुंबई असेल किंवा बेंगलोर असेल या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे, मात्र त्याबरोबरच शिर्डी, गोवा आणि इतर राज्यामध्ये देखील या ठिकाणाहून विमानसेवा सुरू व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे ती कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे। कारण या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाईचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशावेळी या ठिकाणी भाविकांना, पर्यटकांना, उद्योजकांना येण्यासाठी एक महत्त्वाचं केंद्र म्हणजे हे कोल्हापूरचं विमानतळ आहे आणि म्हणूनच या विमानतळाला एक आगळं वेगळं महत्त्व देखील या ठिकाणी प्राप्त होते। आता जी जुनी इमारत होती कोल्हापूर विमानतळाची, त्याच्यानंतर आता ही नवीन इमारत आहे ती कोल्हापूर विमानतळाची आजपासून किंवा पुढच्या काही दिवसांपासून कोल्हापूरकरांच्या इथल्या पर्यटकांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।